नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे इंद्रा म्हणत असते, "सागरचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. असं कुणी वागतं का? म्हणजे स्वतःची मुलगी समजून कुणी घरी दुसऱ्याची मुलगी घेऊन येतं का? येऊ दे त्याला आता. आता मी त्याला चांगला जाबच विचारते." तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि तो जाणार तेवढ्यातच इंद्रा त्याला थांबवते आणि म्हणते, "सागऱ्या थांब. हे काय लावलेस तू? तू सईबरोबर असं का वागतो सांग बरं मला? तू दुसऱ्याच कुणाच्या तरी मुलीला घरी घेऊन आलास. हे बरं वाटतं काय तुला? हे बघ, तुला सई एवढी घाबरते तर ती तुझ्याकडे यायला सुद्धा मागत नाही. एवढं का घाबरवून ठेवलेस तू तिला?" तेव्हा तिथे मुक्ता येते आणि म्हणते, की त्यांनी एवढं का घाबरवून ठेवलंय आणि कुणीतरी दुसऱ्याच्या मुलीला आपल्याबरोबर घरी घेऊन येतंय. एकदा तरी त्या मुलीकडे बघितलत की नाही? एवढा कसला विचार करत येत होता तुम्ही सांगा बरं मला जरा? आपलीच मुलगी आहे की आपल्याबरोबर दुसरी कुणाची मुलगी आहे हे साधं कळलं नाही तुम्हाला? तेव्हा इथे सागरला आठवतं, की हर्षवर्धन म्हणालेला असतो, की सई ही माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडे येणारच. तेव्हा इथे सागरला ते आठवल्यानंतर तो लगेचच निघून जात असतो. तेवढ्यातच मुक्ता म्हणते, की "माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तुम्ही लगेच निघून काय जाताय? हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तुमचं जे काही टेन्शन आहे ना ते बाजूला ठेवायचं. सईला जर काही झालं ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणाले होते ना मी तुम्हाला." तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, "ए गप गं तू. नळ एकदा चालू की झाल्यानंतर कसं पाणी बदा-बदा, बदा-बदा पडतं, तसं एकदा बोलायला सुरुवात केलीस ना, की गप्पच राहायला मागत नाहीस. आणि त्याच्यामध्ये माझ्या सागरला बोलायचा तुला चान्स भेटला, की त्याला टोचून बोलल्याशिवाय तुला तर राहवतच नाही ना. मी बोलतेय ना, मग तुला मध्ये नाक खुपसायची काय गरज होती?" तेव्हा इथे बापू काका येतात आणि म्हणतात, "जेवढं तू या सुनबाईला बोलतेस ना, त्यातलं थोडंसं टोचून बोललीस ना तुझ्या लेकाला, तर जास्त बरं होईल कळलं ना? चूक त्याची आहे. तो दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन आला होता. अरे, ते जज साहेब अगदी बरोबर बोलत होते. सई तुला हवी होती, ते फक्त त्या हर्ष आणि सावनीला दाखवण्यासाठी. नाहीतर तुम्ही तिघच जणांनी आहे ना, सईचा सगळा खेळ मांडून ठेवलाय खेळ. अरे, एवढी जर काळजी होती तिची, तर मग तिला घरी घेऊन आलायस ना, मग तेवढी काळजी तिची करून दाखव. हे तू असं विचित्रासारखं का वागतोयस? जर सईला काही झालं असतं तर?" तेव्हा इथे सागर म्हणत असतो, "बास झालं आता. जी चुकी मी केलेलीच नाहीये, त्याच्यासाठी मला बोलू नका. सईला काय झालेलं तर नाहीये ना? आणि तिला काही होणार सुद्धा नाहीये. तुम्हाला चान्स भेटला, की बोलायला सुरुवात झाल्यानंतर गप्पच बसत नाही." सागरला तर राग येतो आणि सरळ तो तिथून निघून जातो. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, "कसा भाऊ आहे तुमचा? म्हणजे त्यांना काही कळतच नाही का? मोठ्यांचा मान ठेवायचा की नाही, लहानांशी नीट बोलायचं की नाही? असेच आहेत का ते आधीपासून?" तेव्हा बापू काका म्हणतात, "नाही, तो आधी असा नव्हता, पण आता तो हातातून गेल्यासारखा वाटतोय." तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, "हे बघा, माझ्या पोराला भरपूर टेन्शन असतात." तेव्हा बापू काका म्हणतात, की "हे बघा, टेन्शन असतात ते माणसाला सगळ्यांनाच असतात. त्याची लहान मुलांवरती काढायची नसतात. कळलं ना तुम्हाला?" तेव्हा इथे बापू काका म्हणतात, की "त्याला काहीतरी शिक्षाही झालीच पाहिजे." तेव्हा इंद्रा म्हणत असते, की "नशिबाने त्याच्याबरोबर शिक्षाच त्याला दिली आयुष्यभरात. खेळच खेळलंय नशीब त्याच्याबरोबर. त्याला अजून कसली तुम्ही शिक्षा देणार आहात?" तेव्हा बापू काका म्हणतात, की "त्याचं चुकीचं वागणं असं पाठीशी घालून आणि नशिबाला दोष देऊन काही होणार नाहीये. कधी जर तो चुकला ना, तर त्याची चुकी आपण दाखवून सुद्धा त्याला दिली पाहिजे. त्यासाठी त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे." तेव्हा इंद्रा म्हणत असते, "ही करीपत्त्याची कार्य आल्यानंतर तुम्ही सतत तिच्याच बाजूने बोलत असता. माझ्या पोराची तुम्ही बाजू समजूनच घेत नाही." तर इकडे आता सागरला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. घरातले सगळेजण सागरलाच बोलत असतात. बापू काका म्हणत असतात, की "तुला सईची फक्त कस्टडी हवी होती, पण तुझं तिच्यावरती प्रेम वगैरे नाहीये. तिच्याकडे तू अजिबात लक्ष देत नाहीस." तर इथे आता सागर म्हणत असतो, "आता घरातल्या लोकांना कसं सांगू मी, की सई ही आपली सई नाहीये. ती सई सागर कोळी नाहीये." तर इथे आता सागर म्हणत असतो, "पण सगळ्यांना माझं असं वागणं दिसतंय, पण मला किती टेन्शन आहे हे कुणाला दिसत नाहीये. मी कसा चुकीचा आहे, मला कसं कळत नाही, हे सगळेजण सांगतात." तर इथे सागर विचार करतो, की हर्षवर्धन जे बोलतोय ते कशावरून खरं आहे? म्हणजे सई कशावरून त्याची मुलगी आहे? काही पुरावा तर नाहीये ना? मग मी त्याच्या बोलण्यावरती कसा काय विश्वास ठेवू? आधी मला शोधून काढावं लागेल, की सई नक्की कुणाची मुलगी आहे. तर इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा बापू काका म्हणतात, की "सूनबाई, सई जेवली का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "2-3 घास तिने जबरदस्तीने खाल्लेले आहेत." तेव्हा बापू काका सुद्धा जेवत नाही. ते सुद्धा आपलं ताट पुढे करतात. तेव्हा मुक्ता बघते आणि म्हणते, "बापू हे बघा, मी सईला झोपताना तिला कोमट दूध तरी प्यायला देईन. तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही प्लीज जेवण ठेवू नका. तुम्ही जेवून घ्या बरं." तेव्हा बापू काका म्हणतात, की "तू जेवलीस का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, मला भूकच नाहीये. मला खरं तर आहे ना सागरचं टेन्शन येतंय. मला त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटतंय. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना काहीच कसं वाटत नाहीये. म्हणजे मला अशा माणसाचा तिटकारा आहे, जे लहान मुलांशी व्यवस्थित बोलत नाही, मोठ्यांचा आदर करत नाहीत आणि त्यांना त्यांच्या वागण्याचा अजिबात पश्चाताप सुद्धा होत नाहीत. अशा माणसाला मला असं वाटतं, की एकदा तरी शिक्षाही व्हायलाच हवी आहे ना."
या बापू काका म्हणतात की सूनबाई, तू अगदी बरोबर बोलतेस आणि म्हणूनच मी आता एक निर्णय घेतलेला आहे. तर आजपासून आपल्या घरामध्ये सागरचं खाणं पाणी सगळं बंद. अजिबात त्याला कुणीही काही खायला प्यायला द्यायचं नाही, त्याची कामं करायची नाही. त्याची कामं तो स्वतः करेल. तेव्हा इथे इंद्रा म्हणतच, तेव्हा असं काय करताय? पोरगा आहे तो आपला. तेव्हा बापू काका म्हणतात, पोरगा असला म्हणून काय झालं? सईसुद्धा आपली नात आहे ना. मग तो किती चुकीचं वागतोय हे सगळ्यांना कळायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याच्या घरात नाही राहत, तो आमच्या घरामध्ये राहतो. कधी पण येतो, कधी पण जातो. कपडे बदलले, काही न सांगता, काही न बोलता निघून गेला. त्याला आपली काळजी पडलेलीच नाही आहे. "तुझं नाव काय गं पोरी?" तेव्हा ती म्हणते की "नीता, आजपासून बोलता जॉइन झाली आहेस ना कामाला. सगळीजणं जेवून झाली की जे काही जेवण राहील ते डब्यामध्ये भरून तुझ्या घरी घेऊन जा. सागरसाठी काहीही राहणार नाही आहे." तेव्हा इंद्रा म्हणते, "नीता नको नेऊस, माझा पोरगा अजून जेवायचा आहे." तेव्हा बापू काका म्हणतात की "तुझ्या पोराला काही जेवायला भेटणार नाही आहे. नाही जेवला तर तो काही मरणार नाही आहे. पण आता मी जो काही निर्णय तुम्हाला सांगितला आहे, ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजा. कुणीही त्याची मदत करायची नाही. त्याची कामं तो स्वतः करेल. कुणीही त्याला मदत करायला जायचं नाही. आणि इंद्रा, खास करून तू हे लक्षात ठेव." तेव्हा इथे इंद्रा म्हणते, "अहो त्याला आधीच किती टेन्शन असतात. त्याच्यामध्ये आपण अजून टेन्शन का द्यायची त्याला? तो CEO आहे." तेव्हा इथे बापू काका म्हणतात, "मग आपली सूनबाईसुद्धा डॉक्टर आहे. तीसुद्धा सगळं काही सोडून आपल्या सागरासारखी वागायला लागली तर चालणार आहे का तुला?" तेव्हा इंद्रा म्हणत असते, "अहो पण पोराला तुम्ही उपाशी कुठे ठेवायला सांगताय?" तेव्हा बापू काका म्हणतात, "काही होणार नाहीये. त्याला जर आपली काळजी नाही आहे ना, तर आपण सुद्धा त्याची काळजी करायची नाही. आणि तो काय मला पोसत नाही. माझ्यामध्ये अजूनही हिंमत आहे. मी माझं पोट भरू शकतो आणि तुमचंसुद्धा." तर इकडे इंद्राला बापूंच्या बोलण्याचा राग येतो. ती न जेवता लगेचच तिथून निघून जाते आणि आपल्या रूममध्ये येते आणि तिला मुक्ताचा आता खूप जास्त राग आलेला असतो. तर इथे स्वाती येते आणि म्हणते, "बघितलंस ना मम्मी काय चाललंय ते? म्हणजे आता बापू सागरदादाची बाजू न घेता त्या मुक्ताची बाजू घ्यायला लागलेत आणि दादाला शिक्षा करायला लागलेत." तेव्हा इथे इंद्रा म्हणते की ती करीपत्त्याची कारी घरामध्ये आल्यापासून तिने त्यांना त्यांच्या बाजूने करून घेतलंय ना. तेव्हा स्वाती म्हणते, "नाही दादूसाहेब ते ठीक आहे, पण उद्या जर म्हणाली की तुझं काही पटत नाहीये, तू चुकलेस, मग बापूंनी तुला शिक्षा केली तर?" तेव्हा इंद्रा म्हणते, "मला शिक्षा करता येते. मला तर ती काय बोलू देच. मग मी तिला बरोबर धडा शिकवते. तिला तिच्या जागेवरती आणून ठेवते की नाही बघच तू. कढीपत्त्याची कारी सतत माझ्या पोराला वाटेल तसं बोलत असते आणि आता तिच्या भडकवण्यामुळेच यांनी माझ्या पोराला शिक्षा दिली. जर माझ्या पोराला त्याचा त्रास झाला ना, तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते, तिला मी सोडणार नाही." तर इकडे आता मुक्ता शतपावली करत असते. तेव्हा सागर जे काही बोललेला असतो ते सगळं तिला आठवत असतं. सागर म्हणतो की "बास झाला आता. तुम्हाला फक्त चान्सच हवा असतो टोचून बोलायला. सईला काही झालेलं तर नाही आहे ना? जे झालेलं नाही आहे त्याच्यावरून मला बोलत सुटू नका आणि तिला काही होणार सुद्धा नाही आहे." तर इकडे आता पोरू काका आणि माधवी दोघंजणं बाहेरून आलेले असतात. तेव्हा इथे मुक्ता बसलेली असते. तेव्हा पोरू काका म्हणतात, "ही आपली मुक्ता आहे ना?" तेव्हा ती विचारते की "आई बाबा कुठे गेला होता तुम्ही तयार होऊन?" तेव्हा ते म्हणतात की "आपली सुमन आहे ना, ती आलेली आहे. तिलाच आम्ही जरा भेटायला गेलो होतो. बाकी काही नाही." तेव्हा ते विचारतात, "काय गं कशी आहेस? ठीक आहेस ना?" तेव्हा मुक्ता काहीच बोलत नाही. तेव्हा पोरू काका म्हणतात, "अगं तुझ्या आईने एक साधा सरळ प्रश्न विचारलाय तुला. ठीक आहेस ना? बरी आहेस ना? काहीतरी उत्तर दे." तेव्हा इथे माधवी म्हणते, "कधी-कधी सोप्या प्रश्नांची तर उत्तरं कठीण असतात, बरोबर ना?" तेव्हा मुक्ता म्हणते, "अगदी बरोबर. पण नाही गं, ठीक आहे मी. काही झालेलं नाहीये." तेव्हा माधवी म्हणते, "हे बघ मुक्ता, जर 2 माणसांमध्ये वाद होतील ना, तर एकाने शांत बसायचं आणि जर एक भडकला असेल, तर दुसऱ्याने जरा शांत घ्यायचं आणि त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं, बरोबर की नाही?" तेव्हा मुक्ता म्हणते, "आई अगं काही नाही, सगळं ठीक आहे. सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय, तेव्हा मी शतपावली करण्यासाठी बाहेर आले, बाकी काही नाही." तेव्हा माधवी म्हणत असते, "एक गोष्ट सांगते तुला मी मुक्ता, ती माणसं आहेत ना खरंच खूप चांगली आहेत. म्हणजे मनाने ती खरंच खूप चांगली आहेत. त्यांचं जे खाणं आहे ना, ते त्यांच्या बोलण्यामध्ये उतरत असतं, पण त्यांच्या मनामध्ये असं काहीही नसतं. तर त्यांना तू समजून घे आणि त्यांना बोलायच्या आधी जरा विचार करून बोलत जा." तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सागर येतो आणि म्हणतो, "माझ्या शर्टला इस्त्री का नाही आहे? माझी कॉफी कुठे आहे? आणि माझा पेपर? पेपरसुद्धा आज मला भेटलेला नाही आहे. अरे कुणी काय बोलाल का? स्वाती जा माझ्या शर्टला इस्त्री कर." तेव्हा स्वाती इस्त्री करत नाही, त्याला कोण खायला प्यायला देत नाही. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, "मला कॉफी मिळणार आहे काय घरामध्ये, की मला काही मिळणार नाही आहे?" तेव्हा स्वाती म्हणते, "दादा कुणाच्या तरी सांगण्यावरून तुला कुणीही आता काही मदत करणार नाही आहे, तुझं काम करणार नाही आहे." तेव्हा सागरला कळतं की हे सगळं मुक्तामुळे झालेलं आहे.